राष्ट्रवादीचे मतदारसंघ भाजपचे मतदारसंघ नाही, आष्टी भाजपचा आता मतदारसंघ झाला. इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे, हे तुमच्या ध्यानात आहे ना. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं. इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता. त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं. तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका, नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून? पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही, ते तुमच्याकडे आहे. तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला? अण्णा, तुम्ही काल म्हणाला होता की 500 लोक परळीतले व्यापारी हे परळी सोडून गेले, त्यावर यादी देणार आहे. माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत. परळी मतदारसंघातले काही लोक नावं बी द्यायला घाबरते परत, कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी, जे मुंबईला गेले निघून, काही लातूरला निघून गेले, काही अंबाजोगाईला निघून गेले, ते काय म्हणतात आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची पिलावं तिथे येते, कस काय बाबा, पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते.